गेल्या 6 दिवसांत देशाच्या राजकारणात असा मोठा ड्रामा पाहायला मिळाला ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलासाठी संविधानिक संघर्ष, हिंसाचार आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला तमिळनाडूमध्ये बहुमतासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स, गुप्त बैठका आणि मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चांनी वातावरण तापवलं होतं. आणि अखेर या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर देशाने पाहिले 2 मोठे शपथविधी. सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये भगव्या लाटेने 15 वर्षांची ममता बॅनर्जींची सत्ता संपवली आणि त्यानंतर तमिळनाडूमध्ये अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी इतिहासच बदलून टाकला. 2 राज्य, 2 शपथविधी आणि देशाच्या राजकारणात मोठा बदल. सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून. 9 मे 2026 रोजी सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 206 जागांसह भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत तृणमूल काँग्रेसचा 15 वर्षांचा गड उद्ध्वस्त केला. सुवेंदू अधिकाऱ्यांसोबत दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल आणि निशीथ प्रमाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पण हा शपथविधी मोठ्या राजकीय संघर्षानंतर पार पडला. निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जींनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला. निकालाला कट कारस्थान म्हणत त्यांनी लगेच राजीनामा दिला नाही. राजकीय तणाव इतका वाढला की राज्यपाल RN रवी यांना हस्तक्षेप करावा लागला. 7 मे रोजी विधानसभा बरखास्त करण्यात आली आणि त्यानंतरच सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान बंगालमध्ये हिंसाचाराचं सावटही गडद झालं. सुवेंदू अधिकाऱ्यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ राठ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले. परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः कोलकात्यात दाखल झाले. एका बाजूला हिंसाचार तर दुसऱ्या बाजूला संविधानिक संघर्ष आणि या सगळ्यात बंगालमध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं. पश्चिम बंगालमधील या ऐतिहासिक शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. आता वळूयात तमिळनाडूकडे. चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय यांनी राजकारणातही दमदार एंट्री केली आणि 2026च्या निवडणुकीत सर्वांना धक्का देत विजय यांचा TVK हा पक्ष तमिळनाडूमधील सर्वात मोठा पक्ष ठरला. 75 वर्ष जुन्या DMKला सत्तेतून खाली खेचत आणि तब्बल 59 वर्ष जुन्या AIADMKला 3ऱ्या स्थानावर ढकलत विजय यांनी तमिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला. TVK सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, पण बहुमतापासून काही जागा दूर राहिल्या. 108 जागा मिळून ही सरकार स्थापनेसाठी 118 या आकड्याची गरज होती. त्यात विजय यांनी 2 मतदानांतून विजय मिळवल्याने 1 जागा रिक्त करावी लागली आणि पक्षाची संख्या 107 वर आली. यानंतर सुरू झाली रिसॉर्ट पॉलिटिक्स, गुप्त बैठका आणि जोरदार राजकीय हालचाल. दरम्यान काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेत TVKला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे DMK आणि काँग्रेसमधील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आणि इंडिया आघाडीतही तणाव वाढला. त्यानंतर VCK, CPI, CPIM आणि IUML या पक्षांनीही विजय यांच्या बाजूने उभं राहत बहुमताचा मार्ग मोकळा केला. माजी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी देखील विजय यांना सरकार चालू द्या, आम्ही पाहत आहोत अशी भूमिका घेतली. अखेर 9 मेच्या रात्री विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवत बहुमत सिद्ध केलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला. तर तमिळनाडूमध्ये विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहिले. एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये भगवी सत्ता तर दुसऱ्या बाजूला तमिळनाडूमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय. 2026च्या या 2 शपथविधींनी देशाच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे आणि आता देशाचं लक्ष केरळकडे लागलं आहे. उद्या केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होण्याची शक्यता असून काँग्रेस नेते KC वेणुगोपाल हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे.